हे नागपूरला जात आहे, रामद्रोही विरोधात हे आंदोलन करणार आहे, काय बोलणार? त्यांना आता कुठे जाऊ द्या, त्यांना नागपूरला जाऊ द्या का मुंबईला काही करू द्या का पुण्याला जाऊ द्या का रामटेकला जाऊ द्या, त्याचा काही उपयोग होणार नाही। ते ज्यांनी रामाला विरोध केला त्या काँग्रेसच्या मांडीवर येऊन ते बसलेत, तिथे ते मुख्यमंत्री झाले, थोडा आउटगटकीचे राजे झालेत। मला वाटतं त्यामुळे आता ते कुठे गेलेत तर लोक कोणी त्यांना स्वीकारणार नाही। त्यांनी आता किती प्रयत्न केले अशा पद्धतीने तर त्याचा काही उपयोग नाही मला असं वाटतं, आणि म्हणून ते नागपूरला त्यांना कुठेही जाऊ द्या, तिथे काही फरक पडणार नाही। एकनाथ खडसेंची परत घरवापसी होणार असल्याची चर्चा आहे। विनोद तावडेंची त्यांनी भेट घेतला, फोटो देखील समोर आला, आणि काल त्यांनी उद्धव ठाकरेंची पण भेट घेतल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, त्यांना कुठे जाऊ द्या। संजय राऊत आज बोलले आहेत पत्रकार परिषदेमध्ये की फडणवीसानंतर कोण राज्याची फडणवीसानंतर राज्याची सूत्रही बावनकुळेकडे येणार, आणि बावनकुळेंची स्वतः शिफारस जी आहे ते फडणवीस करणार आहेत, कारण गिरीश महाजनांचे रेकॉर्ड खराब आहे, त्यामुळे शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही। राज्याचे हित पाहणाऱ्यांना शुभेच्छा देणं महत्वाचं आहे। चालेल, सगळे अधिकार मला वाटतं राऊताला दिलेले आहेत आमच्या पक्षाचे। मला वाटतं दिल्लीच्या आमच्या नेत्यांनी त्यांना अधिकार दिलेले दिसत आहेत की कोण मुख्यमंत्री करायचं कोणाला करायचं नाही, कोणाचं रेकॉर्ड काय आहे। मला वाटतं राऊत सगळं बघतायत आता सध्या देशाचा कारभार। उद्धव ठाकरे पंतप्रधान उद्धवजींना करतायत, सीएम कोणाला नाव कोणाचं घेतायत, बावनकुळेचं घेतायत, आमचं काय सांगतायत, बरं वाईट सांगतायत। मला वाटतं सगळे अधिकार भाजपने त्यांना दिलेले आहेत। चांगलं नाही काय वाईट आहे, पण राऊतांना हे अधिकार दिलेले आहेत पक्षाने मला असं वाटतं, त्यामुळे राऊतांनी शुभेच्छा, त्यांना मला भेटावं लागेल जरा असं वाटतंय। सुप्रिया सुळेंनी पर्यायी मतदारसंघाची त्यांची चाचपणी केलेली आहे, 2 मतदारसंघातून लढण्याची त्यांची तयारी आहे, बारामती बरोबरच आणखी एका मतदारसंघात। अजून मला वाटतं लोकसभेला 3 वर्ष बाकी आहेत, आतापासून काय त्या विषयावर बोलून काही उपयोग नाही, पण निश्चित पुढच्या वेळी आपण बघा काय निकाल लागतो, कसा निकाल लागतो ते आपल्याला कळेल। पण आता हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी कुठल्या मतदारसंघात उभं राहू नये हा त्यांचा प्रश्न आहे, आणि तोपर्यंत अजून काय काय होतं हे बघणं आवश्यक आहे। आज गुलाबराव पाटलांना खडसेंवर प्रतिक्रिया विचारली, खडसे वाढदिवस साजरा करतायत 75वा, त्या दिवशी भाजपचे मोठमोठे नेते त्यांची उपस्थिती राहणार आहे। उद्धव ठाकरेंना पण निमंत्रण दिले। गुलाबराव पाटील याच्यावर बोलले की ते ज्या घरामध्ये ते 13 खात्याचे मंत्री होते तेव्हा त्यांनी काही केलं नाही, आता कुटुंबाची असेल किंवा कार्यकर्त्यांची लाईन लावायसाठी ते तिकडे परत जातात घरामध्ये। तुम्हाला काय वाटतं भाऊ? मला काहीच माहिती त्यांना कोण बोलतोय, ते कोणाला बोलत आहे, कोणाला भेटतात, मी फक्त तुमच्या माध्यमातूनच बघतोय। मला त्यांच्याशी काही घेणं देणं सुद्धा नाहीये। त्यांनी कोणालाही भेटावं, कुठे जावं, ते दिल्लीलाही नेहमी जातात, आता मातोश्रीकडे जात आहेत, पवार साहेबांकडे ते आहेत, ते सर्व पक्ष नेते सध्या। वाढदिवसाची शुभेच्छा द्यायला जाणार घरी बसून येईल मनापासून। त्यांच्या चर्चा सुरू आहे खडसेंच्या की खडसे भाजपमध्ये येतील, त्यांना एक पक्षाची मोठी जबाबदारी भाजपकडून दिली जाणार आहे, आणि या निमित्ताने तुमचं कुठेतरी डिमोशन होणार आहे असं सांगितलं जात आहे। चांगलं आहे, त्यांना जर मोठी जबाबदारी दिली तर आनंद आहे मला, पण पक्ष वाढेल आमचा ना। आता ते सगळं वरिष्ठांच्या हातामध्ये आहे, माझ्या हातात काहीच नाही, कारण ते अनेक वेळेला वरती गेले आपल्याला माहिती जाऊन आलेत। ते एखाद्या वेळेला असेल की त्यांची मोठी लाईन, ते म्हटले माझी लाईन डायरेक्ट आहे, हॉटलाईन आहे, असू शकतं, मोठी जबाबदारी मिळेल त्यांना। तुमच्यामुळे त्यांचा पक्ष प्रवेश होत नाही असं देखील नाही, मी कोण आहे, मी तर फार छोटा माणूस आहे। आम्ही काय, आम्ही शेपट्या वगैरे लोक, आमचं काय। तुम्ही स्वागत करणार आहे तुमच्या घरवापसीचं? मग आले तर करू ना। 12वी पर्यंतचे त्यांना या ठिकाणी दिव्यांगाचं सर्टिफिकेट देण्याचं काम, अनेक विद्यार्थी असे आहेत की ते दिव्यांग आहेत, पण त्यांना सर्टिफिकेट मिळवण्यासाठी जळगावला जावं लागतं, फेऱ्या माराव्या लागतात, आपल्याला माहिती आहे किती अडचणी त्या ठिकाणी असतात। आणि म्हणून आज जे.के. चव्हाण त्यांचे मित्र आहेत, जे माजी जिल्हा परिषद सदस्य सभापती होते, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सिव्हिल हॉस्पिटलची टीम या ठिकाणी बोलवलेली आहे, आणि शाळेतल्या मुलांची नोंदणी करून त्यांची तपासणी या ठिकाणी करतो। लहान मुलांची तपासणी आपण बाहेरच्या या ठिकाणी करतो, आणि ज्यांना 40% वर सर्टिफिकेट मिळेल त्यांना शाळेमध्ये जे शिकत असतील विद्यार्थी त्यांना 2,500 रुपये महिना हा शासनातर्फे या ठिकाणी मिळत असतो मदत म्हणून। आणि म्हणून अतिशय एक मोठी गोष्ट या ठिकाणी या अपंग जे दिव्यांग जे आहेत विद्यार्थी
त्यांच्यासाठी या ठिकाणी आहे. गेल्या वर्षी 17 मेला माझ्या वाढदिवसाच्या निमित्त त्या ठिकाणी अशीच चाचपणी झाली होती, तपासणी झाली होती. 268 विद्यार्थी आले होते. त्यातल्या जवळपास 200च्या वर विद्यार्थ्यांना आता 2500 रुपये महिना या ठिकाणी मिळतोय. मला वाटतं खूप मोठी भरीव मदत त्या दिव्यांग विद्यार्थ्यांना त्याच्यासाठी होती आणि कायमस्वरूपींना अपंगत्वाचा दाखला त्या ठिकाणी मिळतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि म्हणून या कार्यक्रमासाठी मी या ठिकाणी आलेलो. अशा पद्धतीने भाऊ प्रत्येक कार्यकर्त्याला आवाहन कराल का? मला वाटतं सगळ्यांनी हा कार्यक्रम घेतला पाहिजे. प्रत्येक तालुक्यामध्ये हा कार्यक्रम झाला पाहिजे. कारण या विद्यार्थ्यांना बिचाऱ्यांना कायमस्वरूपी हे सर्टिफिकेट कामावर पडणार आहे आणि 2500 रुपये महिना या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे सरकारकडून, केंद्र सरकारकडून. माननीय मोदींची ही योजना आहे आणि म्हणून मला वाटतं की अतिशय महत्त्वाचा असा हा कार्यक्रम आहे. सगळ्यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम केला पाहिजे. पवारांचे खासदार जे आहेत ते फुटणार आहे, तसंच पवारांचे खासदार जे आहेत ते पण नाराज आहे असं म्हणतायत. अशोक चव्हाण म्हणतायत ते पण पक्ष बदलण्याची तयारीत आहे. हे मला काही माहिती नाही. मला कोणी भेटलेलं नाही अजून. माझा कोणाशी संपर्क नाही आहे, त्यामुळे मी आज काही सांगू शकत नाही. नाशिकचे नगरसेवक पण भाऊ एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहे. एकनाथ शिंदेकडे प्रवेश करतील असं सांगितलं जात आहे. मला पण माहिती आहे. मी आता 5 दिवस झाले, मी झोपलेलो पण नाही. खरं 4-5 दिवस झाले. तुला माहिती आहे मी कुठे कुठे फिरत होतो. हा जिल्हा झाला की तो जिल्हा, रात्रभर दिवसभर माझं काम चाललं होतं. उद्या परवा सोमवारी मी गेलो की जरा माहिती घेतो. तो मुळशीची जी घटना घडली आहे तिच्यामधला जो तरुण आहे आपला, तो जळगाव जिल्ह्यातला मूळ रहिवासी आहे शिरसोलीचा, हो. त्या ठिकाणी जो मयत झालाय त्याला काही शासनाकडून मदत मिळणार आहे का? त्यांना ज्या ठेकेदारांनी काम घेतलं त्यांनी त्याचा विमा उतरवलेला आहे. त्यामुळे त्यांना 25 लाख रुपये इन्शुरन्सचे मिळणार आहेत, विम्याचे मिळणार आहेत. 10 लाख रुपये PCMC पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनने, महापालिकेने त्यांना त्या ठिकाणी देऊ केलेले आहेत. म्हणजे 35 लाख रुपये ते झाले आणि प्रत्येकाला नोकरी, त्याच्या घरातल्या एका माणसाला त्या ठिकाणी नोकरी मिळणार आहे. मला वाटतं बऱ्यापैकी मदत, तर म्हणजे जीवाची कुठली किंमत नाही पण चांगली मदत त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे. सरकारने सुद्धा जाहीर केले. मला वाटतं असे 35 ते 40 लाख रुपये प्रत्येकाला त्या ठिकाणी मिळतील आणि घरातल्या एका माणसाला नोकरी सुद्धा महापालिका त्या ठिकाणी देणार.